हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत असणार. आणि तुमच्यापैकी जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सकाळचं 6:30 वाजताचं जो आहे हा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवते मी. आज ठरवले की मी आज मस्तपैकी जे आहे माझ्या दिवसाची सुरुवात मस्त अशी वॉर्मअप पासून करणार. म्हणजेच बघा, थंडीच्या दिवसामध्ये अगदी आपण म्हणजे इतकं म्हणजे बहाणे देतो स्वतःला की थंडी आहे, मग थोडा उशिरा उठायचं, मग असं तसं आपल्या माइंडमध्ये जे आहे ते सुरू असते आणि आपण खूप लेट उठतो आणि आपले बरेच मग कामं मागे पडले असतात. तर बघा, मी आजपासून ठरवलं की आजपासून कदाचित नाही तरी 15 मिनिट तरी मी जे आहे ते एक्सरसाइजला देणार. आणि तुम्ही हो माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्ही इथून मोटिवेट होत असणार तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, तुम्हाला पण मी मोटिवेट करते. तुम्ही पण जर तुम्हाला सकाळी वाटते की व्यायाम केला पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे, थोडं बॉडीला स्ट्रेचनिंग आणायला पाहिजे, तर बघा इथे माझ्यासोबत तुम्ही पण इथे छोट्या मोठ्या व्यायामापासून जे आहे ते सुरुवात करू शकता. अगदी कमी वेळात आपण थोडा बहुत जे आहे तो एक्सरसाइज करू शकतो आणि आपली बॉडी एकदम फिट अँड हेल्दी ठेवू शकतो. तर बघा, सगळं आपल्यावरच असते आणि जे काही असते ते आपल्या माइंडवरच असतं. आपण जर स्वतःला बहाणे दिलं तर आपण नेहमी बहाणेच देत बसतो आणि जर पुढे जाऊन जर कुठे सुरुवात जरी आपण करायला सुरुवात केली ना तर बघा, सक्सेस एक ना एक दिवस नक्की मिळतोच. आणि आजकाल तर खूप वजन कमी करायचं आहे यावर तर खूप व्हिडिओ केलेले आहेत. पण वजन कमी करण्यासाठी फक्त व्हिडिओ बघितल्याने होणार नाही, तर काही मेहनत पण आपल्याला करावी लागेल. थोडं आपल्याला बॉडीची हालचाल पण करावी लागेल, ज्यामुळे आपल्या बॉडीचा जो एक्स्ट्राचा फॅट आहे जो निघून जाईल. आणि बघा, अशा प्रकारे तुम्ही माझ्यासोबत म्हणजे मी कदाचित रोज 2-5 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करणार. तर बघा, इथे मी थोडा वेळ एक्सरसाइज केला, त्यानंतर थोडा पाणी घेतला आणि लगेच मी थोडा 5 मिनिट जे आहे ते मेडिटेशन करणार आहे. मेडिटेशन खूप आवश्यकता आहे आणि मेडिटेशन फक्त यासाठीच नाही, आपल्या मनाच्या शांतीसाठी खूप गरजेचं आहे. आणि बघा, एकदा तुम्ही नक्की करून बघा, इतकं छान वाटते आणि इतकं छान आपला दिवस जात असतो की काय सांगू तुम्हाला. म्हणजे अगदी आपण असं मन जो आहे आपला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहत असतो. दिवसभराची सुरुवात जर आपली सकाळची अशी झाली तर किती छान ना. त्यानंतर बघा, सगळं एक्सरसाइज वगैरे आवरलं आणि बघा किचन बघा म्हणजे किती छान ना. जर सकाळी सकाळी किचन असं मस्त चकाचक दिसलं तर किती मूड एकदम म्हणजे हॅपी होऊन जातो ना. तर त्यासाठी झोपण्यापूर्वी आदल्याच रात्री जे आहे झोपण्यापूर्वी किचन पूर्ण साफ करून झोपायचं, म्हणजे सकाळी सकाळी आपला चकाचक किचन आपल्याला दिसतो. आणि प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतो चकाचक किचन बघण्याचं. तर बघा, त्यानंतर बघा, मी ड्रायफ्रुट्सचे लड्डू केले होते. म्हटलं एक्सरसाइज झाल्यानंतर थोडी एनर्जी बिल्डअप करावी, त्यासाठी बघा इथे मी एक लड्डू घेतला. तुम्ही या जागी ड्रायफ्रुट्स पण खाऊ शकता. तर आणि बघा, वेदांत पण उठला होता. ॲक्च्युली त्याला खूप झाला आहे खोकला, त्यामुळे तो काही आज स्कूलला गेला नाही. आणि बघा, इथे मस्तपैकी गप्पा गोष्टी सांगत आहे. ॲक्च्युली तो मस्त आपल्या जे रात्री जो विसरतो, ज्या गोष्टी तो सांगायचे मला विसरतो, तो सकाळी सकाळी तो किचनमध्ये येऊन किंवा कुठेही असं तो उठल्याबरोबर त्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येत असतात आणि तो विसरलेल्या गोष्टी ज्या आहेत ते आठवून मला सांगत असतो. त्यानंतर बघा, आली मी किचनमध्ये. ॲक्च्युली आज फक्त आणि फक्त चिव स्कूलला जाणार आहे आणि तिचं म्हणजे जे आहे ते आज एक्झिबिशन आहे, आर्ट एक्झिबिशनमध्ये तिने नाव घेतला होता. तर तिथेच जाऊन तिला ते एक्झिबिशन तयार करायचं आहे. तर बघूया ती काय बनवते आणि सायंकाळी ती घरी पण घेऊन येणार आहे. तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तिने काय बनवलं नक्की तुम्हाला दाखवणार. तर बघा, तिची आज एक खूप रिक्वेस्ट होती की तिला पास्ता हवा टिफिनला. तर म्हटलं आज पास्ता बनवते, पण मी पास्ता मसाला वगैरे अवॉइड करते. तर बघा, मी इथे जसं आपण पोहे वगैरे घरी बनवतो तशाच पद्धतीने मी तिला पास्ता बनवून देणार आहे. अगदी टोमॅटो, कांदा, आपले घरचे मसाले वापरून जे आहे मी तिला हेल्दी असा पास्ता जे आहे तिच्यासाठी बनवून देणार आहे. आणि मुलांचं असते कधी कधी, म्हणजे कसं आहे ना, आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला तिचं असतेच की काहीतरी असं ट्रीट म्हणून न्यावं. म्हणजे भाजी पोळी खरंच पोरं बोर होतात, त्यामुळे एखाद्या दिवशी आपण असं देऊ शकतो. तर बघा, इथे मी खूप छान तिला पास्ता बनवून दिला. पण तुम्हाला तर माहितीच आहे, मागे मी तुम्हाला ही गोष्ट शेअर केली होती की तिला ड्राय पास्ता आवडते आणि याला जो आहे तो ग्रेव्हीवाला पास्ता आवडते, म्हणून मग याला पण मी दुसरा ग्रेव्हीवाला पास्ता करून दिला. त्यानंतर बघा, मला थालीपीठ बनवायचे होते आणि थालीपीठ मी आज म्हणजे 2 ताईची मला कमेंट आली होती की ताई, तुम्ही थालीपीठ एकदम तव्यावर न भाजता कापडाचा यूज करत जा. तर बघा, आज मी कापडाचं यूज करून थालीपीठ बनवणार आहे. बघूया जमेल का.
बघा एक कापड असं ओला करून घेतलं छान आणि कापडावर सगळे थालीपीठ जे आहे ते मी अशीच मस्त थापून घेणार आहे. आणि मला खरंच जमलं, मला म्हणजे मला वाटलं नाही की मला ही ट्रिक माहीतही नव्हती. तर त्या ताईंचं खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी मला ही ट्रिक सांगितली आणि अगदी कमी वेळात माझे इथे थालीपीठ जे आहे ते म्हणजे बनवून होत आहे. त्यानंतर मी खाली गेली होती, म्हणजे कचऱ्याची गाडी आली होती आमच्याकडे सकाळी. कचरा न्यायसाठी गाडी येते, कचरा देऊन आल्या म्हणून मी गॅस ऑफ करून गेला, लगेच आली, गॅस ऑन केला. त्यानंतर बघा सगळे थालीपीठ मी अशाच पद्धतीने जे आहे ते बनवून घेणार आहे. आणि अगदी इतकं छान थालीपीठ झालं की कायच सांगू तुम्हाला. अगदी इतकं म्हणजे जसं आपल्याला पाहिजे, जसं एकदम म्हणजे पातळ हवा की जाड हवा त्याच्यानुसार आपण इथे कापडावर खूप छान मस्त लाटून घेऊ शकतो आपण. आणि सगळेच मी जे आहे थालीपीठ याच्यावरच बनवून घेणार आहे. एकमेकांचा सपोर्ट असला तर बघा एक ना एक दिवस सक्सेस प्रत्येकांनाच मिळेल. आणि खरंच खूप सपोर्टिव्ह लोक आहेत माझ्याकडे, अगदी म्हणजे पेज भरून भरून मला कॉमेंट करतात आणि इतकं छान वाटते. आणि असंच एकमेकांना आपण सपोर्ट करत राहिलं तर बघा सगळ्यांना सोबतच सक्सेस मिळत असते. आणि बघा म्हणजे प्रत्येक सबस्क्रायबरचा माझं म्हणजे खूप म्हणजे मला आवडतात की मला कॉमेंट करतात. आणि सगळ्या सबस्क्रायबरला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. खूपच म्हणजे मला इतकं छान वाटते की कायच सांगू तुम्हाला. त्यानंतर बघा सगळे थालीपीठ म्हणजे मी बनवून घेतले. त्यानंतर इथे आली गार्डनमध्ये आणि बघा इथे गुलाबाच्या झाडाची कटिंग केली होती. आणि बघा इथे छोटे छोटे जे आहेत ते मस्त कळ्या जे आहेत ते उमललेले आहेत, म्हणून म्हटलं बाकीचे जे फुलं जे वाळायला लागले त्यांची पण इथे कटिंग करून घेते, म्हणजे एक्स्ट्रा यांना वाढवण्याची जी ती त्या झाडाची एनर्जी आहे ती कमी होणार आणि नवीन ज्या कळ्या आहेत त्यांना ती जास्तची एनर्जी मिळणार. म्हणून मग या ज्या आहेत ते सगळ्या मी फांद्या ज्या आहेत अशा कट करून घेते. आणि गुलाबाच्या झाडाची कटिंग म्हणजे शक्यतो तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातच करावी असं म्हटलं जाते. आणि मला तर तेवढं गार्डनिंगचं नाहीच, म्हणजे तेवढं काही मला माहिती नाही. सध्या मी नवीनच जे आहे ते गार्डनिंग सुरू केलं आहे. आणि जर माझ्याने काही चुका होत असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जसं तुम्ही प्रत्येक वेळा मला कॉमेंटमध्ये सांगता. सो बघा इथे मी सगळ्या झाडाची जी आहे कटिंग करून घेतली. आणि माहिती नाही वेदरमुळे आहे की काय आहे, म्हणजे माझ्या झाडांना जे झाडांची पानं जे आहेत त्यांना असं छिद्र म्हणजे जे आहेत ते पडून राहिलेले आहेत. तुम्हाला यावर काही उपाय माहिती असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे बघा एक बोटाच्या अंतरावर आपण असं जे आहे ते याची कटिंग करू शकतो. पण इथे मला छोटीशी नवीन ब्रांच आलेली दिसली म्हणून मी या फुलांची जी आहे ते कटिंग केली नाही. आणि इथे बघा इतकी छान म्हणजे रेड रोजला बघा छान 2 कळ्या आलेल्या आहेत. आणि अगदी फुल म्हणजे जसं फुल येणारच त्याला 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला दाखवीनच. आणि हे बघा हे 4 ते 5 मी कटिंग्स लावल्या होत्या, त्यातून 2 ते 3 कटिंग्स ज्या आहेत त्या अशा खराब झाल्या आणि 2 ते 3 कटिंग्स ज्या आहेत ते छान अशा ग्रो झालेल्या आहेत. अगदी म्हणजे पानं वगैरे आलेली आहे. म्हणजे सगळ्या कटिंग्स तर नाही ग्रो होत, पण त्यातून काही जर 1-2 कटिंग्स जरी ग्रो झाल्या तरी आपलं झाड जे आहे ते तयार होते. आणि बघा इतक्या छान या कटिंग्स म्हणजे फांद्या पण छोटे छोटे येऊन राहिल्या, म्हणजे हा झाड माझं सक्सेस झालेला आहे. याला छान असं मस्त पाणी घालून घेते. तर बघा सगळ्याच झाडांना मी पाणी घालून घेते. सो बघा अशा प्रकारे मी इथे रबर प्लांट पण ठेवलेला आहे, म्हणजे आतमध्ये ठेवलेला आहे. आणि याच्यावर पण बरीच अशी धूळ बसलेली आहे. आणि आपलं जर प्लांट्स आपल्याला हेल्दी अँड ग्लोईंग पाहिजे असेल तर त्यांना असं स्प्रे बॉटलने पाणी मारून घ्यायचे, म्हणजे त्यांची पाने खूप छान हेल्दी दिसतात. त्यानंतर बघा म्हणजे बघा हे टँगल हार्ट्स जे आहेत ते मी बेडरूमच्या बाल्कनीमध्ये लावले होते, पण बहुतेक यांना डायरेक्ट ऊन म्हणजे सनलाईट जी आहे ते मिळत होती. मग ते त्याचे पत्ते जे आहेत थोडे असे पिवळसर पडायला लागले, म्हणून म्हटलं यांना सावलीमध्ये म्हणजे बाहेरच्या बाल्कनीमध्ये ठेवावं, तिथे जरा ऊन थोडा कमी पडतो तर तिथे ठेवला आहे. त्यानंतर इथे बघा हे झाड मी तुम्हाला कधीच नाही दाखवलं. इथे टँगल पर्पल हार्टचे जे छोटे छोट्या कटिंग्स जे आहेत ते लागलेले आहेत. त्यानंतर आंघोळ केली. आणि तुम्हालाही असं माकडासारखी खाजवायची सवय आहे का, म्हणजे थंडीमध्ये अगदी आपली स्किन ड्राय होऊन जाते आणि आपल्याला कुठे जर असं इमर्जन्सी जायचं असलं, म्हणजे लोशन लावायला विसरलं किंवा मॉइश्चरायझर लावायला विसरलं तर त्यामध्ये तुम्हाला वन ऑफ द बेस्ट सोल्युशन मी इथे देते. म्हणजे अंघोळीला जाताना तुम्ही हे अरोमॅचं मॉर्निंग टॉनिक म्हणून शॉवर जेल मिळते, ते तुम्ही सोप जर तुम्ही यूज करत असाल तर त्याऐवजी तुम्ही हे यूज करू शकता. अगदी याची कन्सिस्टन्सी इतकी छान आहे आणि याला इतकं म्हणजे स्मेल पण इतका सुंदर आहे. अगदी आपली बॉडी आपण पूर्ण अप्लाय करू शकतो आणि याच्याने आंघोळ केल्याने अजिबात आपल्याला मॉइश्चरायझर वगैरे लावायची गरजच पडणार नाही. इतकं छान म्हणजे आपली स्किन जी आहे ते अजिबात ड्राय
होणार नाही. त्यानंतर बघा मस्तपैकी रेडी झाली. ॲक्च्युली मला चिवला घ्यायला जे आहे ते स्कूलला जायचं आहे, म्हणून मी असं हेल्दी असं नाश्ता जो आहे तो रेडी करून घेतला. म्हणजे 2 थालीपीठ घेतले आणि माझ्याकडे मोठ होती, मोठचा सलाद बनवून घेतला आणि कर्ड घेतला, म्हणजे तडकेवाला दही म्हणते मी त्याला, तडकेवाला दही बनवून घेतला आणि बघा रेडी झाली. त्यानंतर मी निघाली चिवला घ्यायला. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कॉमेंट